स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख एका साध्या सत्यासाठी. गिरीश कुबेर. आपल्यावर 150 वर्ष राज्य करूनही ब्रिटन हा देश लोकशाही कशी राबवावी हे काही आपल्याकडून शिकला नाही. पंतप्रधान एकदा खोटे बोलले म्हणून कोणी त्यांची चक्क पोलीस चौकशी करतं का? पहिला म्हणतो, तुमच्या सचिवानं त्या दिवशीच्या पार्टीची निमंत्रणं पाठवली होती. दुसरा, हा व्यापक चौकशीचा भाग आहे. पहिला म्हणतो, आम्ही चौकशी केली आहे आणि त्याचा सर्व तपशील स्पष्ट काय तो सांगणार आहे. 20 मे 2020 या दिवशी समस्त देश टाळेबंदीत होता. तुमच्या मंत्र्यांनी सर्व देशाला त्या दिवशी कोरोना नियमावली पाळण्याची जाणीव करून दिली होती. मोकळ्या जागेत त्यावेळी प्रत्येकाला फार तर एका माणसाला भेटायची परवानगी होती आणि तरी तुम्ही जमलात. त्यामुळे तुम्ही जे काही केलं ते सरकारने घालून दिलेल्या आरोग्य नियमांचंच उल्लंघन नाही का? दुसरा म्हणतो, मला जे काही माहिती आहे त्यानुसार सर्वांकडून नियमाचं पालनच झालेलं आहे. यात नियमाचा भंग झाल्याचा आरोप कोणी केला आणि तो सिद्ध झाला तर संबंधितावर जरूर कारवाई होईल. पहिला म्हणतो, तसा आरोप झालेला आहे, तशी तक्रारही झालेली आहे आणि सरकारी नियमांचा भंग झाला हे देखील सिद्ध होत आहे. हा नियम भंग केल्याचं तुम्हाला मान्य आहे की नाही? दुसरा, हे सर्व नुसते आरोप आहेत आणि त्याची रीतसर चौकशी सुरू आहे. पहिला म्हणतो, त्या टाळेबंदीच्या काळात अनेकांना आपल्या आप्तेष्टांनी लग्न रद्द करावी लागली. अनेकांना आपल्या जीवलगास अखेरचा निरोपही देता आला नाही. कुटुंब दुभागली. लोकांना अतोनात त्रास झाला, पण तुम्हाला यातलं काहीही भोगावं लागलं नाही. तुम्ही मौज करत होतात. दुसरा, हे सर्व सिद्ध व्हायचे. पहिला म्हणतो, पण यातून दिसते ते असं की सामान्य जनतेला एक नियम आणि तुम्हाला दुसरा अशी काही व्यवस्था आपल्या देशात आहे का? यातून खरं तर आम्हाला कोणतेही नियम लागू नाहीत असाच तुमचा उद्दाम दृष्टिकोन दिसून येतो. तुमच्या वर्तनाविषयी तुम्हाला काही खंत आहे का? दुसरा म्हणतो, जे काही झालं तो सर्व कामाचाच भाग होता. तांत्रिकदृष्ट्या त्यात सर्व कोरोना नियमाचं पालन झालं असाच माझा समज आहे. पहिला म्हणतो, कामाचा भाग हे असं कामासाठी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना नेहमीच बोलावता का? दुसरा, आता मागे वळून पाहताना असं वाटतंय की मी त्यावेळी सर्वांना असं एकत्र आणायला नको होतं. ही प्रश्नोत्तर अशी सुरू राहतात आणि अखेरीस यातला दुसरा आपली चूक झाली असावी असं मान्य करतो. हा दुसरा म्हणजे एकीकडे अमेरिकेपेक्षाही अधिक प्रभावी बलाढ्य असलेल्या ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पहिला म्हणजे 3 पोलीस अधिकारी. हे 3 पोलीस पंतप्रधानाची उलट तपासणी घेत आहेत आणि तुम्ही तुमच्या सरकारचे नियम मोडलेत असं त्यांना सुनावतात आणि पंतप्रधान खचील होताना दिसतात. हे सारं अद्भुत आणि अविस्मरणीय, पण यातलं काहीही काल्पनिक नाही. कोरोनाकालीन नियमांचा भंग केला म्हणून ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या सुरू असलेल्या चौकशीचा प्रसिद्ध झालेला हा वृत्तांत आहे. पण मुद्दा असा की पंतप्रधानांनी कोरोनाकालीन नियमाचा भंग केला म्हणजे काय? तर जॉन्सन यांनी आपल्या कार्यालयातल्या सर्वांना 20 मे 2020 या दिवशी संध्याकाळी 10 डार्विनच्या स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी बोलावलं. त्यांच्या कार्यालयाकडनं त्याची निमंत्रण दिली गेली. या बैठकीच्या खाण्यापिण्याचा खर्च पंतप्रधानांच्या कार्यालयाने केला का? तर तसंही नाही. या निमंत्रणात पंतप्रधानांच्या कार्यालयानं स्पष्टपणे लिहिलं होतं, येताना प्रत्येकानं आपापलं मद्य घेऊन यावं. म्हणजेच पंतप्रधानांनी कोरोना काळात दारू पाजली असावी त्याचा अर्थ होत नाही. पण मग या विषयावर इतका गदारोळ होण्याचं कारण काय? भेटले पंतप्रधान जॉन्सन आपल्या कर्मचाऱ्यांना एकत्र, तर त्यात काय एवढं? देशासमोर इतके भव्य प्रश्न असताना लाखोच्या पोर्शंद्यांना केव्हा असा किरकोळ नियमभंग, तर त्यासाठी त्याचा राजीनामा मागायचा म्हणजेच हद्दच झाली. कागदोपत्री पाहू गेलं तर नियम मोडला त्यांनी हे मान्यच, पण देशाचा सर्वोच्च नेता, इतक्या बहुमतानं लोकांनी निवडून दिलेल्या पक्षाचा प्रमुख नेता, साक्षात पंतप्रधान, त्याला इतके इतरांसाठीचे नियम कसे काय लागू होणार? काहीतरी सवलत असेल ना त्यांना? निदान या प्रकरणात विरोधकावर खापर फोडण्याचा, पराचा कावळा केला असं म्हणण्याचा पर्याय आहेच की त्यांना. नाहीतर विरोधकांनी कधी पूर्वी असा नियमभंग केला होता हेही शोधता येईल. म्हणजे अशी फिट्टमफाट झाली की या प्रकरणावर पडदा टाकता येईल. पण तसं काही होताना दिसत नाही, कारण यात मूळ मुद्दा पंतप्रधानांनी नियम मोडला किंवा नाही इतक्यापुरता मर्यादित नाही. पंतप्रधान बोरिस जॉन्सन त्यांच्या विरोधात इतका क्षोभ दाटून येण्याचं खरं कारण आहे की ते खोटं बोलले हे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी कोरोना काळात पार्टी झाल्याची बातमी जेव्हा छायाचित्रासह द गार्डियननं प्रकाशित केली तेव्हा प्रथम पंतप्रधानांच्या कार्यालयानं नाकारली. असं काही झालंच नाही असं ते म्हणाले. पण जेव्हा माध्यमांनी जोर लावला तेव्हा झालं असेल बहुधा असं काही, पण माझा काही संबंध नाही असा बचाव त्यांनी केला. पण पंतप्रधानांचं तिथलं छायाचित्र प्रकाशित केलं गेलं तेव्हा जॉन्सन म्हणाले, गेलो होतो मी काही काळ, पण तो काही पंतप्रधानांच्या कार्यालयाचा कार्यक्रम नव्हता. सगळे आपले जमले सहज योगायोगानं. मग माध्यमांनी त्यांच्या कार्यालयाला धारलेलं निमंत्रण छापलं. त्यात लिहिलं होतं, आपापलं मध्ये घेऊन या असं. मग मात्र जॉन्सन यांचा नाईलाज झाला. त्यांना मान्य करावं लागलं ही अशी पार्टी झाली आणि मी तिथं होतो. मुद्दा पार्लमेंटमध्ये गाजला. सर्वांच्या टीकेचा रोख पार्टी झाली. यापेक्षा तिच्याबाबत पंतप्रधान खोटे बोलले हा होता आणि अजूनही तोच आहे. द इकॉनॉमिस्टनं स्वतःच्या देशाच्या पंतप्रधानांची संभावना खोटारडा अशी केली. वातावरण इतकं तापले की या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय झाला. ही चौकशी दुहेरी असेल. एका बाजूनं गुन्हा घडला किंवा काय या अंगानं पोलीस त्यांचा तपास करतील आणि दुसरीकडून सु ग्रे यांच्याकडून चौकशी होईल. या सु ग्रे या साध्या अधिकारी आहेत. प्रशासकीय म्हणता येतील अशा सेवेत ज्येष्ठ आहेत. पंतप्रधानाच्या कार्यालयात काम करण्याचा त्यांचा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. आता थेट पंतप्रधानांची त्यांच्या वर्तनाची त्या चौकशी करणार आणि मुख्य म्हणजे एका यथकथित अधिकाऱ्याकडून सर्वोच्च पदावरील व्यक्ती स्वतःची चौकशी करून घेणार. त्याहून कर म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून यावर होऊ नाही की चू नये. आपल्या सर्वोच्च नेत्याची चौकशी होणार तर ती थांबवण्याचा प्रयत्नही पंतप्रधानांच्या सत्ताधारी पक्षाने करू नये. म्हणजे लोकशाही फारच हाताबाहेर चालली म्हणायची. आवरायला हवं तिला. या ब्रिटननं राज्य केलं आपल्यावर, पण लोकशाही कशी आवरायची ते त्यांना नाही कळलं. आपण त्यांच्याकडून काय घेतलं हा प्रश्न असेल, पण ब्रिटननं आपल्याकडून काहीच कसं घेतलं नाही हा यातला खरा प्रश्न आहे. परिस्थिती तिकडे अशी की प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावं लागेल. खोटं बोलण्याची ही शिक्षा. मोनिका लेविन्स्की प्रकरणात या प्रकरणापेक्षा खोटं बोलणं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याही अंगास आलं होतं. असं आपल्याकडे काय हे नको शोधायला. आपण म. देशपांडे यांच्या कवितेतल्या या ओळीच आपल्या म्हणाव्या. एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण.